कापूस शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, भारतीय कापूस निगम लिमिटेड द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया CCI तर्फे आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। भारतीय कापूस निगम लिमिटेडने एक मोठा निर्णय कापूस बांधवांकरता घेतलेला आहे। तुम्हाला जर हमी भावाने कापूस विकायचा असेल तर कपास किसान या ॲपवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत MSP योजनेअंतर्गत आपला कापूस भारतीय कापूस निगम CCI ला विकायचा आहे त्यांच्यासाठी ही खास बातमी। सुरुवातीला आपला कापूस विकण्यासाठी कापूस किसान मोबाईल ॲपवरती शेतकऱ्यांना स्वनोंदणी करायची आहे, म्हणजे स्वतः रजिस्ट्रेशन करून सर्व प्रोसेस करायची आहे। आपल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि राज्य सरकारच्या विनंतीनंतर भारतीय कापूस निगमने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्यांची ही नोंदणी करण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आलेली आहे। कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबर ऐवजी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। आपल्या कापूस उत्पादक बांधवांसाठी आता 1 महिन्याचा अधिकचा वेळ रजिस्ट्रेशन करण्याकरता मिळालेला आहे। म्हणून भारतीय कापूस निगम अकोला शाखातर्फे सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एक कळकळीची विनंती करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी अजूनही आपली स्वनोंदणी सेल्फ रजिस्ट्रेशन कपास किसान या ॲपवरती केले नसेल तर तात्काळ ती करावी। आपल्याला कापूस किसान याच ॲपवरती हे नोंदणी करायची आहे। हे ॲप उघडून आपली सर्व माहिती व्यवस्थित भरून लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करायची आहे। किमान आधारभूत किंमत MSP योजनेअंतर्गत आपल्या कापसाला योग्य आणि हमी भाव मिळण्यासाठी ही नोंदणी अत्यंत आवश्यक आहे। आपला कापूस भारतीय कापूस निगम CCI ला विकण्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 ही अंतिम तारीख आता राहणार आहे। तर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवून आजच कापूस किसान या ॲपवरती तुमची नोंदणी करायची आहे। कापूस किसान ॲपवरती तुम्ही कशी नोंदणी करायची यावर सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच दिलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, सोबतच हा व्हिडिओ संपल्याबरोबर तो व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। हा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा त्या व्हिडिओची लिंक मी जॉईन केलेली आहे। हा व्हिडिओ संपल्याबरोबर लगेच तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमचं कापूस किसान या ॲपवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, इन्फॉर्मेशन कशी भरायची, सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे। तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि नंतरच तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं आहे। ही होती माहिती सर्व शेतकरी बंधूंकरता ज्यांनी अजून देखील कापूस किसान या ॲपवरती रजिस्ट्रेशन केले नसेल त्या शेतकऱ्यांकरता। तर 31 ऑक्टोबर 2025 हे तारीख आता तुम्हाला लक्षात ठेवून तोपर्यंत तुमची कापूस किसान या ॲपवरती रजिस्ट्रेशन करून घ्यायची आहे। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।